हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किचन अँड मच मोर. आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे स्वादिष्ट आणि चमचमीत असे छोले. इथे मी 1 वाटी छोले रात्रभर कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. भिजायला घालण्यापूर्वी 2 ते 3 वेळा ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. कोमट पाण्यामध्ये हे का भिजवायला घालायचे? कारण छोले बऱ्याचदा नीट शिजत नाहीत, म्हणून हे कोमट पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे. आता छोलेची भाजी बनवण्यासाठी इथे लोखंडी तव्यामध्ये 1 चमचा तेल मी गरम करून घेतलेले आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये 1 स्टार फूल, 1 छोटा तुकडा दालचिनीचा, 1 हिरवी वेलची, 2 ते 3 काळे मिरे आणि 2 ते 3 लवंगा घालून घ्यायच्या. आता यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा जिरं, 1 तमालपत्र, हे खडे मसाले साधारण 1 मिनिटभर तेलामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत. याचा छान असा खमंग सुवास सुटायला लागेल. यानंतर यामध्ये 5 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, हे देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून यामध्ये घातलेला आहे. हा कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आणि त्याचा रंग पारदर्शक होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आलं आणि लसूण याचा कच्चा वास तोपर्यंत निघून जाईल. कांदा मऊसूद असा शिजायला हवा. कांदा सगळीकडून मऊसूद असा शिजला की याच्यामध्ये आपण 2 मध्यम आकाराचे रफली चिरून घेतलेले टोमॅटो घालायचे आहेत आणि कांद्यासोबत टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पूर्णपणे शिजला गेला पाहिजे. हे सर्व मिश्रण एकत्रितपणे व्यवस्थित परतून घ्यायचं. टोमॅटो व्यवस्थित शिजला की यामध्ये आपण एक खास असं साहित्य घालणार आहोत. ते म्हणजे 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे छोलेच्या भाजीला अप्रतिम असा स्वाद येतो. हे सर्व मसाले अर्धा मिनिट एकत्र परतून घेतलेले आहेत. नंतर गॅस बंद करा आणि हे सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या. इथे मसाले सगळीकडून व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता मी गॅस बंद करून हे सर्व मसाले थंड करून घेते. इथे हे सर्व मिश्रण पूर्णपणे थंड झालेले आहे. आता हे थंड झालेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेत आहे. आता हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन अजिबात पाणी न वापरता ते एकसारखं बारीक वाटून घ्यायचं. मी हे वाटण अजिबात पाणी न घालता एकसारखं असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आज आपण छोलेची भाजी झटपट होण्यासाठी कुकरमध्ये बनवणार आहोत. इथे मी 3 चमचे तेल गरम करून घेतले आहे. तेल गरम झालं की यामध्ये तयार करून घेतलेले वाटण घालून घ्या. हे वाटण हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत देखील हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहताय कडेने तेल सुटलेलं आहे.
वाटणाला सगळीकडून व्यवस्थित तेल सुटल्यानंतर याच्यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत. याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालणार आहोत, कारण छोले पचायला थोडे जड असतात. अर्धा चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे आपल्या घरातील जो साठवणीचा मसाला असतो तो घालायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साठवणीचा मसाला कमी जास्त प्रमाणात घेऊ शकता. आता हे सर्व मसाले या वाटणासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. हे व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर जेव्हा आपण वाटणामध्ये परतून घेतो ना, तेव्हा तिचा स्वाद खूप छान येतो आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान होते. आता या वाटणामध्ये आपण भिजवलेले छोले घालून घ्यायचे आहेत. आणि हे छोले या वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. सगळ्या बाजूने हा मसाला छोल्याला लागला गेला पाहिजे. हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण बनवलेलं होतं त्याला थोडा मसाला लागलेला होता. ते वाटणाचं पाणी मी त्याच्यामध्ये ओतून घेत आहे. हे व्यवस्थित एकदा परत मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला रस्सा कितपत दाटसर किंवा कितपत सैलसर रस्सा हवा तसं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं. हे एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि गॅसची आच मध्यम करून आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर मी 3 ते 4 शिट्ट्या करणार आहे. 3 शिट्ट्या झाल्यानंतर जेव्हा कुकरचं झाकण आपण उघडू तेव्हा याच्यामध्ये मी एक सिक्रेट मसाला घालणार आहे. इथे आपल्या कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. वाफ देखील पूर्णपणे निघून गेलेली आहे. तुम्ही इथे पाहताय छोल्याचा रंग किती सुरेख आलेला आहे आणि अवघ्या 3 ते 4 शिट्ट्यामध्ये म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये इतकी चमचमीत अशी छोलेची भाजी बनवून तयार झालेली आहे. छोले देखील व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये मी 1 चमचा छोले मसाला घातलेला आहे. तुम्ही इथे किचन किंग मसाला देखील घालू शकता. मी इथे 1 चमचा छोले मसाला घातलेला आहे व हे सर्व एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तयार आहे झटपट होणारी चमचमीत अशी छोलेची भाजी. छोले मसाला घातल्यानंतर ही भाजी थोडा वेळ अशीच आपण झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायची. झटपट होणारी ही छोलेची भाजी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि किचन अँड मच मोर या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत.